अंतरवलीत जाणार, दर्शन घेणार, बसणार तिथं, जे आपलं रेग्युलर आहे त्याच पद्धतीनं शांततेचं आंदोलन आपलं सुरू. आंदोलनासाठी बसणार तुम्ही जाऊन आता तिथं? आंदोलन तर सुरूच आहे ना, आंदोलन तर बंद नाही. आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे, आपलं रेग्युलर आहे तसंच. आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही. 6 जुलैपासून तुमचा विविध जिल्ह्यांमध्ये सभा आहे, त्या सभेसंदर्भात काय सांगा? नाही, ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आहे. हे समाज जागृत करण्यासाठी, सरकारला जागृत करण्यासाठी की ठरल्याप्रमाणे द्या, खोट्या बातम्या पसरून, खोटी माहिती पसरून समाजाशी दगाफटका करू नका. समाज आणि समाजाचे पोरं खूप अडचणीत आहेत. या आरक्षणापायी पोरांचे एवढे हाल व्हायला लागले. तो GRही लागू केलेला नाही मुलीच्या मोफत शिक्षणाचा, त्यामुळेही 100% फीज घेतल्या जात आहेत. कुणबी प्रमाणपत्र निघालेत, त्या माध्यमातूनही ॲडमिशन दिलं जात नाही आहे. म्हणजे असे शेकडो उदाहरणं आत्तापर्यंत आलेत. म्हणजे हे नेमकं दिलंय काय करणार आहेत, कशासाठी काम चाललंय सरकारचं, नेमकं का मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचं सरकार आहे, तरी मराठ्यांच्याच पोरावर अन्याय का होतो? मग सगळं राज्य म्हणतंय मराठ्यांचं आहे, मराठ्यांचे मंत्री, मराठ्यांचे आमदार, मग तरी आमच्या पोरांचे आणि आमच्या जातीचे इतके हाल का? कारण मी काही जण गैरसमज करायला लागलेत माझ्या काही शब्दाचा. मी ही भीत 20-22 वर्षापासून उभा करतो. ही एकाएकी उभा राहिलेली नाही आहे. 20-22 वर्षापासून मी उभा करतोय आणि पूर्ण घंटा ना घंटा, मिनिट ना मिनिट मी समाजासाठी दिलेला आहे. एवढा मोठा ह्यो डोलारा उभा राहिलेला आहे. याला सहजासहजी कसले प्रश्न कोणी विचारले म्हणून त्याला उत्तर देऊन समाजाला किंवा या आंदोलनाला खाली मान घालावं लागेल असं कुणी शक्यतो बोलू नका. मराठा समाजाच्या माणसानं विचार करताना विचारपूर्वक थोडं बोलताना बोला. ही लढाई उभा करायला मराठा समाजाला 3-3, 4-4 पिढ्या गेल्या. त्याच्यात आम्ही उभा केलं आहे. हळूहळू आज याचं काहीतरी चांगलं रूपांतर झालं आहे. काहीतरी उभं प्रश्नाची उत्तरं द्यायचे म्हणून कुठेतरी समाजाच्या काळजाला लागतील अशीही उत्तरं देऊ नका. असा अर्थ नाही आहे की तुम्ही तुमचं योगदान नाही आहे, पण त्या योगदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही कसले उत्तरं द्यावं आणि कोणाचे मन दुखावेत. इथं या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार आहे, करोडो मराठ्यांचा. कोणी पाडद्याच्या मागं नाही, पाडद्याच्या पुढं नाही, सगळे मराठे यांचे सगळ्यांचे हातही आंदोलनाच्या पाठीमागे मागे आहेत. मीच करतो आणि मी करत होतो तेच चांगलं होतं आणि मी आहे म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं असं करून उगाच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा समाजाच्या वाट्याला ही येईल. आणि मी काही शब्दाचे अर्थ काढतात वेगळे. मी एकटा पडलो नाही का, त्याचे अर्थ वेगळे काढतात काही जण. आता पाळण्यात प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही एकटा पडलो काल बोलले, काही मराठे मोठ्या नेत्यांनी तुम्हाला संपर्क झाले असं कळालं की तुम्ही एकटे समजू नका, आमचं सगळ्यांना खरं आहे ती. नाव न सांगता. हो खरं आहे ती. मराठ्यांचे नेते आता फोन करायला लागलेत, आम्ही सोबत येतं म्हणायला लागलेत. पण ते माझा म्हणण्याचा उद्देश आधी सांगतो. मी 20-22 वर्षापूर्वी एकटा होतो, समाजासाठी लढत होतो. आज सगळा समाज एका बाजूने आणि याला करोडो मराठ्यांचे हात आहेत. एकटा याचा अर्थ असा की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता एक वाटला. मग नेते माझ्या पाठीशी नाहीत किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलोय. एकट्याचा अर्थ असा नाही की ह्यो गेला इकडं आणि त्यो गेला तिकडं. कोण कशासाठी गेलेला आहे, काय गेलेला आहे, कोण बाजूला कसा गेलाय, मग ते आम्हाला काढायला लावू नका. समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण 4 शब्द ऐकून घ्यायचे असतात आणि सोडून बी द्यायचे असतात. एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं. मला कितीतरी बोललेले आहेत, जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण बोललेले. आपले सुद्धा हे त्यांनाही माहिती आहे घाण बोललेले आहेत, वेगळं बोललेले आहेत. तरी मी म्हणायचं सोडून दे रे, आपल्याला समाजाचं काम करायचं. तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या बोलले, काय फरक पडतो? समाजाचा लढा मोठा आहे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढं. झाला आपण तर जातीसाठी पचू. माझा किती झालाय, मी पचेला समाजासाठी. संकट पचलेत, आज लय मोठं संकट घोंगावतंय तरीही पचवलं मी. मग थोडे फार जर एकामेकात आपलं काही झालं तर दे जायचं सोडून मोठ्या मनाने. झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी, तुमच्यासाठी नाही म्हणत. तुम्ही नाही पचवू शकत, पण जातीसाठी पचवायचा ह्या भूमिकेत राहायचं. कारण मीही राहिलो. माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झालेत, मी एकटा पडलोय. मराठ्यांचे नेते काय करतात याचा अर्थ असा नव्हता की ह्यो गेला आणि त्यो गेला म्हणून. इथं करोडो समाज एकीकडून आहे. समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो. आणि आमचा समाज
मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून. ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांच्या. एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी, हे मी ठासून सांगतो. ज्याला वाटतं ना एकटा म्हणतो ना असं का घडलं, ठासून सांगतो. तुमचे जसे पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापोत जागे झालेत तसे मै बी पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत जागे झालेत. मी एकटा बी राहिलो तरी लढणार. तुम्ही कशा खुन्नशीने विचारताय काय ते सगळ्याला कळतं. एक हाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे. ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणतायत की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत, आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती. म्हणा नाही. हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो. मी धनगर बांधवांच्या नेत्याला, धनगर बांधवाला गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही, आयुष्यात मानणार नाही. त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही, कारण विरोधक मानत नाही म्हणून. तेवढा एक त्याला मी मात्र सोडत नाही, बाकीच्यांना नाही. कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतंय. दलित बांधवाला दलितांचं कळतंय, मराठ्यांनाही कळतंय, मुस्लिमांनाही कळतंय, धनगर बांधवांना सामान्याला कळतंय. लोक हुशार आहेत, एकत्र आहेत, राहणार आहेत, लढणार आहेत आणि पुढचाही दणका धमाका होणार आहे. पुढचा पण धमाका होणार आहे. धमाका म्हणजे नेमका काय इशारा झाला? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे. आमच्या मागणीप्रमाणे पाहिजे, खोट्या बातम्या पसरायच्या नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, ती घ्यायची. त्यावेळेस घेतलेली नाही. ती का घेतलेली नाही याला शेकडो जण साक्षीदार आहेत. अबकड करून घ्यायची ती ठरलेली, ती घ्यायची. उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही. तुम्हाला वाटेल आम्ही असे बातम्या पसरू आणि मग मराठा समाज बाजूला जाईल. मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनंच मला फसवलं. हो, कारण मी प्रामाणिक काम करतो. आणि बरं जरी ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी 3 मागण्या आहेतच ना. असं काय, जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही, त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिलं तरी आमच्या 3 मागण्या 10 महिन्यापासून पक्क्या आहेत. हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय, सातारा संस्थांचं करायचंय, पश्चिम महाराष्ट्र सगळा येतोय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं करायचंय आणि 1967ला आरक्षण दिलेलं आहे 180 जातीला. त्यावेळेस कुणबी त्याच्यामध्ये 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वळचा JR काढायचा, शासन निर्णय घ्यायचा, फक्त मराठा आणि कुणबी एकच. या मागण्या आहेतच ना. तिच्यात फसलं तर हे 3 आहेतच. सुट्टी नाही सरकारला. किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला. पहिल्या दिवसापासून आहेत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत. काही अडचण नाही. आम्ही बदललो नाहीत, मागण्या वाढल्या नाही, शेपूट वाढलं नाही, काय नाही. जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत. आणि कोणालाच माहीत नसलं तर मीडियाच्या बांधाजवळ रेकॉर्ड आहे. चर्चा झालेली, ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या. म्हणजे एक मागणीवर तुम्ही ठाम राहता. सगळ्या सोयऱ्यांचे दिले, आता झालं तुमचं, ते नसतं जमत. झालं तुमचं. मागण्या 7-8-9 आहेत त्या सगळ्या. तुम्ही म्हणताना एक झाली, सगळ्या सोयरीची होती, ती जरी खोटी केली तुम्ही, आम्हाला फसवलं बी, तरी मराठा आणि कुणबी एकच आहे. ही कायदा सांगतो, कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं. ही पहिल्यापासूनची मागणी. तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले. त्या क्लिपा कालच बघितल्यात मी. त्यामुळं तसं काहीच नाही आहे. एक फसलं तरी आम्ही दुसरी ठेवलेलीच आहे. आम्हाला माहीत होतं. एखाद नसतो का कसा तरी जनावराचा कसा सौदा असतो, त्याला माहिती आपल्याला 20,000 द्यायचा आहे, पण तो कधीच 20,000 सांगत नसतो, कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे. पक्क 20 म्हणलं की 20 सौदा होत नसतो. मग ते पक्का माहिती आहे म्हणून तो आधीच सांगत असतो 50,000. मग तोडी ते 20 सापत येतं. तसं आम्हाला माहीत होतं. तुम्ही फसवे सरकार आहे, 70 वर्षापासूनचे फसवे सरकार आहेत सगळे. म्हणून आम्ही ह्या संघच ठुलत्या. मराठा कुणबी एक आहे, हैदराबादचं गॅजेट आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. समकक्ष पाहिजेत ना. सारखंच आहे. ते तिकडे शेती करतात, आम्ही इकडे शेती करतो. आम्ही का वाटग्या नाही आणि तिकडे का समुद्र नाही. म्हणजे आम्ही ते ठुलेले. तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहीत होतं आधीच. तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता, किती आंदोलक तुम्ही संपविलेत, हे सगळं माहिती आहे मला. कसे संपविलेत, किती खोटं बोलून संपविलेत. एकदाच सगळे मंत्री आमदार एकीकडून होऊन बोलायला सुरुवात करते. हे असंच होतं, ते ऐकतच नाही, आमकंच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करता, मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता. त्यामुळं आम्ही समाज हुशार आहेत. तुम्ही मला किती बदनाम करा,
की ही व्याख्याच होती तीच होती. आमची ती व्याख्या नाही आहे, पहिल्यापासून सांगतो आम्ही. आमची जी व्याख्या आहे तीच व्याख्या आम्हाला पाहिजे. तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी केली तर आम्हाला ती मान्य नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि त्याच्याबरोबर आम्ही आणखी हातचे ठुले होते. आम्ही तुम्ही डावं टाकतात माहिती म्हणून आम्ही डावं टाकून शिल्लक ठुले होते तुमच्यावर. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, दौंड संस्थांचं आहे, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे. ह्या मागण्या पहिल्या दिवसापासून ह्यात त्या सुद्धा पाहिजे. तुम्ही एकाच फशील का आमची दुसरी आहेच ना. तुम्ही किती चॅप्टर आहेत आम्हाला माहीत आहे. मध्ये माहीत होतं आम्हाला तुम्ही ह्यो गेम टाकणार आहेत, टाकणार आहेत आम्हाला पक्का माहीत होतं. शेवटी मराठाच यशस्वी झाला. 2-4 मागण्या संघच ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी. चारीतल्या कोणची एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. तुम्ही जर तिच्यात आम्हाला फसिलं तरी 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकचे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय. आम्ही तिन्ही चारही डावं टाकून ठेवलेत. आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होता. मराठ्या संघ नका डावं टाकू. हो, मराठ्या संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमची इच्छा होती एकच मागणी असावं तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या. आम्हाला माहित होतं ही किती फशीत येणंच. मग आपला जो हातचा काय शिल्लक दुसरा. आम्ही शेती करणारे मराठी आहेत. आम्ही 10 एकर शेती असली ना त्यातल्या 8 एकर पेरतो, 2 एकर कोरी ठुत असतो. कारण आम्हाला माहीत असतं कोणचं पीक नाही टायमाला तर ते पेरायचं, त्याच्यात आवता आणतो आम्ही. बाजरीचं पीक घेतो, पहिलं मुगाचं घेतो, एक कोरं ठेवतो कारण त्याच्यात आम्हाला ज्वारी पेरायची असते. ज्वारी लई येते मग त्याच्यात एक पीक घेतल्यावर. आम्हाला माहिती आहे कोणते डावं टाकायचे. आम्ही शेतकरी मराठी आहेत आणि ओरिजिनल जातवान क्षेत्रीय मराठी सुद्धा आहेत. आम्हाला माहीत होतं तुम्ही आम्हाला फसणार आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावं टाकून ठेवलेली होती. तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिलं तरी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पहिल्यापासून. हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच. तुम्ही तिच्यात फसिलं म्हणून ही पण पहिल्यापासून आहे. अचानक मागणी नाही केली. अचानक म्हणल्यावर तुम्ही म्हणता तुमची केली तरी अचानक काय आणली. आता अचानक नाही, तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला. टेन्शन घेऊ नका तुम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.